नेहमी आपण बघतो की परीक्षा किंवा एखादं मोठं चॅलेंज म्हटलं की छातीत धडधड सुरू होते, रात्रीची जागरणं आणि पाठीवर एक अदृश्य डोंगराचं ओझं आल्यासारखं वाटतं. हो, अगदी बरोबर. एक प्रकारचं संकट वाटतं ना ते. म्हणजे फक्त कसं तरी त्यातून बाहेर पडायचं असतं. राईट. आपण अनेकदा त्या प्रक्रियेकडे एक शिक्षा म्हणूनच बघतो. गोष्टी अत्यंत यंत्रवत होतात आणि मार्क मिळवणे किंवा ती डेडलाईन गाठणे एवढंच आपलं उद्दिष्ट उरतं. हो, आणि म्हणूनच आजची ही आपली सखोल चर्चा खूप महत्वाची आहे. कारण आज आपण अशा काही विलक्षण संकल्पनांचा आणि विचारांचा वेध घेणार आहोत जे हा दृष्टिकोन मुळापासून बदलून टाकतात. नक्कीच, आणि हे खूप गरजेचं आहे. आजचा आपला विषय यशाला आणि त्या अभ्यासाच्या किंवा कष्टाच्या प्रक्रियेला एका भव्य उत्सवासारखं कसं साजरं करता येईल यावर केंद्रित आहे. म्हणजे यात केवळ जुजबी टिप्स नाहीयेत, तर मानवी मेंदूचं विज्ञान, काही स्फूर्तिदायक कविता आणि थेट मानसिकतेवर घाव घालणाऱ्या काही कथा आहेत. क्या बात आहे. या संपूर्ण प्रवासाची सुरुवात एका अतिशय सुंदर आणि विचार करायला लावणाऱ्या ओळीने होते. ती ओळ अशी आहे की सामान्य नाहीस मुळी तू विजयाचा वारस आहेस. बापरे, ही ओळ ऐकायलाच किती भारी वाटते. पण या ओळीला केवळ एक वरवरचं प्रेरणादायी वाक्य मांडण्याची चूक आपण करता कामा नये. अच्छा, म्हणजे यामागे काही ठोस कारण आहे? होय, यामागे एक अत्यंत सखोल असं वैज्ञानिक सत्य दडलेलं आहे. मी सांगते तुम्हाला. जेव्हा आपण मानवी मेंदूच्या रचनेचा विचार करतो ना, तेव्हा त्यात साधारणपणे 86 अब्ज न्यूरॉन्स असतात. 86 अब्ज? बापरे. हो, आणि हे न्यूरॉन्स एकमेकांशी ज्या पद्धतीने जोडले जातात आणि माहितीची देवाणघेवाण करतात, ती प्रक्रिया इतकी गुंतागुंतीची आणि अफाट आहे की त्या न्यूरल कनेक्शन्सची संख्या या दृश्य विश्वातील ताऱ्यांपेक्षाही अधिक असू शकते. हे ऐकायलाच ठक्क करणार आहे. म्हणजे निसर्गाने प्रत्येकाच्या कवटीत एक संपूर्ण ब्रह्मांड लपून ठेवलं आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि याचाच अर्थ असा की या पृथ्वीवरील प्रत्येक व्यक्तीचा मेंदू हा स्वतःत एक अद्वितीय नमुना आहे. एका व्यक्तीसारखी दुसरी कोणतीही व्यक्ती या जगात नाहीये. खरंच, पण दुर्दैवाने आपण अनेकदा स्वतःला एका साच्यात अडकवतो. राईट. आणि तुलना करण्याच्या या प्रक्रियेत आपण आपली ही मूळ ताकद पूर्णपणे विसरून जातो. म्हणूनच आजच्या चर्चेतला पहिला आणि सर्वात मोठा वैचारिक बदल हा आहे की परीक्षा किंवा कोणतीही मोठी कसोटी ही केवळ एक टेस्ट नसते. मग ती काय असते? ती स्वतःची मुक्ती असते. मुक्ती हा शब्द थोडा जळ आणि आध्यात्मिक वाटतोय ऐकायला. परीक्षेचा आणि मुक्तीचा नेमका काय संबंध असू शकतो? कसे, जेव्हा आपण आव्हानाला मूल्यमापनाचा साधन न मानता मला हे एखाद्या व्यायामशाळेसारखं वाटतं. म्हणजे आपण व्यायामशाळेत जातो, तिथे असलेली जड वजने आपल्याला दाबून टाकण्यासाठी नसतात, तर आपले स्नायू बळकट करून आपल्याला शारीरिक दुर्बलतेतून मुक्त करण्यासाठी असतात. परीक्षा या अशाच मानसिक व्यायामशाळा आहेत का? हे अगदी अचूक उदाहरण वेलत तुम्ही. जेव्हा आपण परीक्षेला मुक्तीचा मार्ग मानतो तेव्हा काय होतं माहितीये का? तेव्हा भीतीची आणि तणावाची जागा एका सकारात्मक ऊर्जेने घेतली जाते. राईट. पण हे मुक्ती नेमकी कशातून मिळवायची आहे? मुक्ती स्वतःच्या आळसातून, मला हे जमणार नाही या न्यूनगंडातून आणि स्वतःभोवती आखून घेतलेल्या मर्यादांमधून मिळवायची असते. हे खूप महत्वाचं आहे. कारण परीक्षेत मिळणारे गुण, रँक किंवा प्रमाणपत्र हे फक्त कागदावर असतात. तो कागद कालांतराने पिवळा पडेल किंवा कदाचित हरवेलही, पण त्या विशिष्ट ध्येयासाठी काम करताना रात्रीची झोप मोडून स्वतःच्या आळसावर मिळवलेला जो विजय असतो ना, तो मेंदूत कायमचा कोरला जातो. वाह, म्हणजे ही स्वतःशीच लढलेली आणि स्वतःलाच जिंकलेली लढाई असते तर. अगदी बरोबर. त्यातून मिळणारा आत्मविश्वास आयुष्यभरासाठी टिकतो. म्हणजे कागदावरचे गुण हा केवळ एक बाय प्रॉडक्ट आहे. खरी कमाई तर तो प्रक्रियेतून मिळणारा आत्मविश्वास आहे. पण मला एक सांगा, जर हे आव्हान एक मानसिक व्यायामशाळा असेल तर त्या व्यायामासाठी लागणारी ऊर्जा कुठून येते? खूप छान प्रश्न आहे. कारण आपण नेहमी मोटिवेशनबद्दल बोलतो, पण ते फार काळ टिकत नाही. आज आपण ज्या संकल्पनांवर बोलत आहोत त्यानुसार ही ऊर्जा एका अत्यंत खोल आणि न संपणाऱ्या स्रोतातून येते, ज्याला आपण जिद्द म्हणू शकतो. हो, जिद्द हाच तो खरा स्रोत आहे. इथे पहिली ठिणगी नावाची एक सुंदर कविता मला आठवते. तिच्या ओळी खूप अर्थपूर्ण आहेत. काळ्या रात्रीच्या गर्भात सूर्याचा जन्म होतो, कष्टाच्या त्या घामातून यशाचा मार्ग वाहतो, पुस्तकातल्या अक्षरांना तू शस्त्रास्त्र बनव. क्या बात है. या कवितेचा थेट संबंध मानवी मानसशास्त्राशी आहे. जिद्द म्हणजे नेमकं काय हे समजून घेण्यासाठी आपण एका अतिशय रंजक बोधकथेचा संदर्भ घेऊया. नक्कीच सांगा ना. जंगलातील सगळे ताकदवान प्राणी म्हणजे हत्ती, वाघ, सिंह हे सगळे स्वतःचा जीव वाचवण्यासाठी सैरावैरा पळत आहेत. साहजिक आहे, जीव वाचवणं पहिली प्राथमिकता असते. राईट. पण अशा या भयंकर परिस्थितीत एक अत्यंत छोटासा पक्षी असतो. तो जवळच्या तलावाकडे जातो, आपल्या छोट्याशा चोचीत पाण्याचा एक थेंब घेतो आणि तो थेंब आगीवर टाकतो. तो पुन्हा तलावाकडे जातो आणि पुन्हा एक थेंब मांडतो. बापरे, बाकीचे प्राणी नक्कीच त्याला पाहून हसत असतील. ते म्हणत असतील की वेडा झालाय का हा? या एका थेंबाने ही एवढी मोठी आग विझणार आहे का? होय,
आणि तिथेच त्या पक्ष्याचं जे उत्तर असतं ना, ते आपल्या सर्वांसाठी एक मोठा धडा आहे. तो पक्षी म्हणतो, मलाही माहीत आहे की माझ्या या एका थेंबाने आग विझणार नाही. अच्छा, मग तो असं का करत असतो? तो पुढे म्हणतो की जेव्हा या जंगलाचा इतिहास लिहिला जाईल तेव्हा माझं नाव आग लावणाऱ्यांमध्ये किंवा जीव वाचून पळणाऱ्यांमध्ये नसेल, तर ते आग विझवणाऱ्यांमध्ये असेल. चं मूर्तिमंत उदाहरण आहे. नक्कीच. हे खूपच खोल आहे, कारण आपण सहसा मोठ्या आणि महान कृतींबद्दलच चर्चा करतो. एकाच झटक्यात मिळवलेल्या भव्य यशाच्या आपण प्रेमात असतो. पण इथे एका अत्यंत छोट्या पक्षाचं आणि पाण्याच्या एका थेंबाचं उदाहरण आहे. हो ना. ह्याचा अर्थ असा होतो का की खरी जिद्द ही मोठ्या झेपेपेक्षा सातत्याने केलेल्या छोट्या पण महत्वाच्या प्रयत्नांमध्ये असते? अगदी 100%. मानसशास्त्रामध्ये याला आयडेंटिटी बेस्ड हॅबिट्स म्हणजेच ओळख आधारित सवयी असं म्हणतात. जिद्द म्हणजे परिस्थिती अनुकूल असताना काम करणे नव्हे. मग काय? जेव्हा डोकं ठणकत असतं, झोप डोळ्यांवर आलेली असते, शरीर साथ देत नसतं, तेव्हा आतून एक आवाज येतो की बस, अजून एक पान वाचूया किंवा अजून एक गणित सोडूया. तो अजून एकचा प्रयत्न म्हणजे त्या पक्षाने टाकलेला पाण्याचा एक थेंब असतो. एक्झॅक्टली. तो एक थेंब आग विझवत नाही, पण तो त्या व्यक्तीची स्वतःबद्दलची ओळख बदलून टाकतो. आपण स्वतःला सिद्ध करतो की आपण हार मानणाऱ्यांपैकी नाही आहोत. पण फक्त जिद्द असूनही चालत नाही ना. त्या जिद्दीला योग्य साधनांची जोड मिळणं आवश्यक आहे. आपल्या सर्वांकडे 2 प्रमुख संसाधने असतात, एक वेळ आणि दुसरी ऊर्जा. हो, हे दोन्ही खूप महत्वाचे फॅक्टर्स आहेत. या दोघांचा ताळमेळ कसा बसवायचा यावर एका राजाची आणि त्याच्या 2 मुलांची कथा खूप प्रकाश टाकते. हो, ती कथा मानवी वर्तणुकीवर अचूक भाष्य करते. एक राजा आपल्या 2 मुलांना एका युद्धासाठी तयार करत असतो. तो एका मुलाला भरपूर वेळ देतो आणि दुसऱ्याला प्रचंड ऊर्जा म्हणजेच ताकद देतो. अच्छा, मग पुढे काय होता? निकाल अत्यंत अनपेक्षित लागतो. ज्याच्याकडे भरपूर वेळ असतो तो आळशी बनतो. तो विचार करतो की अजून खूप वेळ आहे, उद्या करू, परवा करू. यालाच आपण नेहमी प्रोक्रॅस्टिनेशन म्हणतो. राईट. आणि आधुनिक भाषेत याला पार्किन्सन्स लॉ असंही म्हणतात. म्हणजे एखादं काम पूर्ण करण्यासाठी जेवढा वेळ उपलब्ध असतो तेवढं ते काम प्रसरण पावतं आणि रेंगाळतं. आणि ज्याच्याकडे प्रचंड ऊर्जा असते त्याचं काय होतं? तो नुसता धावत सुटतो. त्याच्याकडे दिशा नसते, तो भरकटतो आणि आपली सारी ताकद चुकीच्या ठिकाणी वाया घालवतो. बापरे, म्हणजे दोन्ही गोष्टी अति झाल्यावर नुकसानच आहे. हो, शेवटी राजा त्यांना यशाचं खरं सूत्र सांगतो. तो म्हणतो, वेळ हे केवळ एक रणांगण आहे आणि ऊर्जा हे तुमचं शस्त्र आहे. जर शस्त्र गंजलेलं असेल, म्हणजे अंगात ऊर्जाच नसेल, तर समोर कितीही मोठं मैदान असलं तरी काय उपयोग? राईट. आणि जर तुमच्याकडे मैदानच नसेल, म्हणजे वेळ संपून गेला असेल, तर कितीही धारदार शस्त्र असलं तरी त्याचा काय फायदा? अगदी बरोबर. या दोघांचा म्हणजे वेळ आणि ऊर्जा यांचा योग्य संगम म्हणजेच खरा अभ्यास किंवा कोणतंही अर्थपूर्ण काम. हे ऐकल्यावर मला जाणवते की आपण आजकाल सर्वत्र फक्त टाइम मॅनेजमेंटबद्दलच बोलतो. वेळेचं नियोजन कसे करावे याचे अनेक कोर्सेस आहेत बाजारात. हो ना, सगळीकडे तेच चालू असतं. पण हे अगदी एखाद्या महागड्या स्मार्टफोनसारखं आहे. फोन कितीही भारी असला आणि त्यात कितीही चांगले ॲप्स असले, जर त्याची बॅटरीच डेड असेल तर तो फोन काहीच कामाचा नाही. खूप छान उदाहरण दिलात तुम्ही. केवळ वेळेचे नियोजन करून चालणार नाही, आपल्याला एनर्जी मॅनेजमेंट म्हणजेच ऊर्जेचं व्यवस्थापन सुद्धा करावं लागेल. इथे मला एक गोष्ट आठवतेय. रोज सकाळी आपल्याला 86,400 सेकंदांची किंवा रुपयांची जी भेट मिळते ती रात्री आपोआप संपते. जसा एकही रुपया वाया घालवणं परवडत नाही, तसाच वेळही अमूल्य आहे. हो, आणि इथूनच एका अतिशय गंभीर प्रश्नाला सुरुवात होते. जर ऊर्जा आणि वेळ ही आपली प्रमुख शस्त्रे आणि रणांगण असतील, तर त्यांना नष्ट करणारा आजच्या काळातला सर्वात मोठा शत्रू कोण आहे? आपली ही बॅटरी नेमकी कुठे ड्रेन होते? मला वाटतं उत्तर अगदी सोपं आणि सर्वांच्याच हातात आहे. ते चमकणारे डिजिटल पडदे म्हणजेच आपला मोबाईल. अगदी बरोबर. तो छोटासा मोबाईल आपला मित्र नाहीये. एक छोटीशी व्हिडिओ क्लिप किंवा रील्स पाहण्यात 15-20 मिनिटं कशी गायब होतं ते समजतही नाही. सततच्या नोटिफिकेशन्समुळे एकाग्रतेच्या ठिकऱ्या उडतात. आणि टीव्हीवरच्या मालिका, त्याबद्दल तर एक खूप छान विचार आहे. कोणता विचार? टीव्हीवरच्या मालिका हे दुसऱ्यांचे आयुष्य आहे. जर स्वतःचे आयुष्य एखादा सिनेमासारखे बनवायचे असेल तर तो पडदा बंद करावाच लागेल. क्या बात है. हे खूपच खरं आहे. या संदर्भात एक सावधानतेचा इशारा देणारी कविताही आहे. मायावी या पडद्याची ओढ तुला लावू नको, यशाच्या त्या शिखरावरून खाली तू येऊ नको, फेकून दे तो मोह आता, हातात धर लेखणी, घडव तुझे आयुष्य असे की जग पाहे देखणी. वा, ही कविता खूपच प्रेरणादायी आहे. आणि यात जो इशारा दिलाय ना, तो आजच्या न्यूरोसायन्सच्या भाषेत डोपामाइन लूप आहे. डोपामाइन लूप हे जरा सोप्या भाषेत सांगाल का? नक्कीच.
हे जे सोशल मीडियाचे अल्गोरिदम्स आहेत ते अशा प्रकारे डिझाईन केलेले असतात की ते आपल्या मेंदूतील रिवॉर्ड सिस्टम म्हणजेच बक्षीस मिळवण्याच्या प्रणालीला सतत चालना देतात. अच्छा, म्हणजे आपल्याला ते सतत बघत राहावं असं वाटतं. हो, म्हणूनच आपण तासनतास स्क्रीन स्क्रोल करत राहतो. पण यातून बाहेर पडण्यासाठी केवळ इच्छाशक्ती पुरेशी नसते, त्यासाठी प्रत्यक्ष कृती आणि रणनीती आवश्यक असते. म्हणूनच यातून बाहेर पडून ऊर्जा टिकवण्यासाठी 4 अत्यंत प्रभावी उपाय सांगितले जातात. ते 4 उपाय कोणते आहेत? पहिला उपाय आहे ब्रह्ममुहूर्त, म्हणजेच शक्य असल्यास पहाटे 4 वाजता उठणे. पहाटे 4 वाजता हे ऐकायला छान वाटतं, पण यामागे नक्की काय विज्ञान आहे? म्हणजे एवढ्या लवकर उठल्याने खरंच काही फरक पडतो का? हो, खूप मोठा फरक पडतो. यामागे आपल्या शरीराचं आणि निसर्गाचं घड्याळ आहे. पहाटेच्या वेळी आपल्या शरीरातील कॉर्टिसॉल नावाच्या संप्रेरकाची पातळी नैसर्गिकरित्या वाढायला लागलेली असते, जी आपल्याला सतर्क करते. हां, म्हणजे शरीर नैसर्गिकरित्या उठण्यासाठी तयार होत असतं. राईट. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे पहाटेच्या वेळी वातावरणात कमालीची शांतता असते. कोणताही कोलाहल नसतो, कोणाचे मेसेजेस येत नाहीत. त्यामुळे मेंदूवरील कॉग्निटिव्ह लोड म्हणजेच अतिरिक्त विचारांचा भार जवळजवळ 0 असतो. अच्छा, म्हणजे डिस्ट्रॅक्शन्स नसतात. हो, अशा वेळी मेंदू एखादा सुपर कम्प्युटरसारख्या वेगाने माहिती ग्रहण करू शकतो. म्हणजे बाह्य अडथळे कमी असल्यामुळे आतली कार्यक्षमता वाढते. तर खूपच लॉजिकल आहे हे. दुसरा उपाय काय आहे? दुसरा उपाय अभ्यासाच्या पद्धतीशी संबंधित आहे, ज्याला ॲक्टिव्ह रिकॉल म्हणतात. आपण सहसा एखादं पुस्तक घेतो आणि ते पुन्हा पुन्हा वाचतो. आपल्याला वाटतं आपला अभ्यास झाला, पण विज्ञान सांगतं की हे अत्यंत कुचकामी आहे. थांबा, म्हणजे केवळ वाचणे हा अभ्यास नाहीच मुळे? अजिबात नाही. वाचन ही फक्त माहिती आत घेण्याची प्रक्रिया आहे. ॲक्टिव्ह रिकॉल म्हणजे जे वाचले आहे ते पुस्तक बंद करून, डोळे मिटून स्वतःलाच शिकवण्याचा किंवा आठवण्याचा प्रयत्न करणे. अच्छा, म्हणजे स्वतःचीच परीक्षा घेतल्यासारखं. हो, जेव्हा आपण ती माहिती आठवण्याचा प्रयत्न करतो तेव्हा मेंदूला थोडे कष्ट पडतात. या कष्टांमुळेच न्यूरॉन्सच्या सभोवतालचे मायलिन नावाचे आवरण अधिक जाड आणि मजबूत होते. हे खूपच नवीन आहे माझ्यासाठी. माहिती जितक्या कष्टाने आपण आठवतो तितक्याच दीर्घकाळासाठी ती मेंदूत साठवली जाते. हे खरोखरच अद्भुत आहे. म्हणजे अभ्यासातला जो त्रास किंवा अडचण आपल्याला वाटते तीच खऱ्या अर्थाने शिकण्याची प्रक्रिया असते. आणि उरलेले 2 उपाय आपल्या शरीराशी निगडीत आहेत, बरोबर? होय. तिसरा उपाय म्हणजे आपला आहार. आपला मेंदू शरीराच्या एकूण वजनाचा फक्त 2% असतो, पण तो शरीरातील 20% ऊर्जा आणि ऑक्सिजन वापरतो. बापरे, एवढा छोटा अवयव आणि एवढी ऊर्जा! हो, त्यामुळे भरपूर पाणी पिणे आणि हलका आहार घेणं एकाग्रतेसाठी अत्यंत गरजेचं आहे. सोबतच बदामासारखे पदार्थ आणि जिद्द खाणे असं साहित्य सांगतं. जिद्द खाणे हे छान रूपक आहे, पण आहाराचा एवढा थेट परिणाम होतो? नक्कीच. भारी आणि पचायला जड असलेल्या अन्नामुळे शरीराची ऊर्जा पचनाकडे वळवली जाते आणि मेंदूला सुस्ती येते. आणि चौथा उपाय म्हणजे मैदानी खेळ. दिवसातून किमान 15 मिनिटे वेगाने चालणे किंवा धावणे. व्यायामाचा अभ्यासाशी काय संबंध असू शकतो? खूप जवळचा संबंध आहे. जेव्हा आपण वेगाने चालतो किंवा धावतो तेव्हा हृदयाचे ठोके वाढतात आणि मेंदूला रक्तपुरवठा वाढतो. पण त्याहीपेक्षा महत्वाचे म्हणजे व्यायामामुळे मेंदूत BDNF नावाचे एक प्रथिन तयार होते. BDNF हे काय करतं? विज्ञानाच्या भाषेत हे प्रथिन म्हणजे मेंदूसाठी एका खतासारखे किंवा फर्टिलायझरसारखे काम करते, ज्यामुळे नवीन न्यूरॉन्स वेगाने तयार होतात आणि शिकण्याची क्षमता कित्येक पटींनी वाढते. हे सगळे उपाय वैज्ञानिकदृष्ट्या किती भक्कम आहेत हे आता समजतंय. पण मला इथे एक मोठा विरोधाभास जाणवतोय, ज्यावर मला तुमचं मत हवंय. हो, विचारा ना. कवितेत म्हटलंय की पडद्याचा मोह सोडा आणि हातात लेखणी घ्या. पण आजचं वास्तव असं आहे की बहुतांश शिक्षण, रिसर्च आणि माहितीचे स्रोत हे याच स्क्रीन्सवर उपलब्ध आहेत. आपण तंत्रज्ञानाला पूर्णपणे नाकारू शकत नाही. मग अशावेळी उपयोग आणि मोह यातील रेषा कशी ओळखायची? आजच्या काळातील सर्वात ज्वलंत आणि रास्त प्रश्न आहे. आपण तंत्रज्ञानापासून पळ काढू शकत नाही, पण आपण त्याची गुलामगिरी नक्कीच नाकारू शकतो. इथे फ्रिक्शन म्हणजेच घर्षण ही संकल्पना कामाला येते. फ्रिक्शन ते कसं वापरायचं? जेव्हा आपण अभ्यास करत असतो तेव्हा लक्ष विचलित करणाऱ्या गोष्टींमध्ये म्हणजे उदाहरणार्थ सोशल मीडिया ॲप्समध्ये घर्षण निर्माण केले पाहिजे. फोन दुसऱ्या खोलीत ठेवणे, ॲप्स लपवून ठेवणे किंवा नोटिफिकेशन्स पूर्णपणे बंद करणे. अच्छा, म्हणजे वाईट सवयी कठीण बनवायच्या. राईट. आणि या उलट जे शिकायचे आहे त्यासाठी 0 घर्षण असले पाहिजे. जेव्हा आपण स्क्रीनचा वापर एक टूल म्हणून करतो ज्यावर आपले नियंत्रण असते तेव्हा तो उपयोग असतो, पण जेव्हा अल्गोरिदम आपल्यावर नियंत्रण मिळवतो तो मोह असतो. म्हणजे स्वतःची ऊर्जा कुठे खर्च करायची याचा जाणीवपूर्वक घेतलेला निर्णय हेच खरे व्यवस्थापन आहे. अगदी बरोबर.
आणि जेव्हा आपण ही ॲक्टिव्ह रिकॉलची रणनीती, ती पहाटेची शांतता आणि ती पक्षासारखी जिद्द खऱ्या आयुष्यात उतरवतो, तेव्हा काय चमत्कार घडू शकतात हे पाहण्यासाठी आपल्याला इतिहासात फार मागे जाण्याची गरज नाही. हो, आपल्याकडे अनेक उत्तम उदाहरणे आहेत. आपल्याकडे अशी जिवंत उदाहरणे आहेत ज्यांनी केवळ स्वतःचाच नाही तर देशाचाही इतिहास बदलला. यातील पहिले आणि सर्वात लखलखीत उदाहरण म्हणजे डॉक्टर APJ अब्दुल कलाम साहेबांचे. नक्कीच, त्यांचं आयुष्य खूप प्रेरणादायी आहे. रामेश्वरमच्या किनाऱ्यावर पहाटे उठून वर्तमानपत्रे वाटणारा एक सामान्य मुलगा, ज्याच्याकडे न वीज होती ना पुरेशी साधने, पण तोच मुलगा पुढे जाऊन भारताचा मिसाईल मॅन बनतो आणि देशाचा राष्ट्रपती होतो. हे कशामुळे शक्य झाले? कारण त्यांच्याकडे विज्ञानाची प्रचंड ओढ होती आणि देश घडवण्याची अभेद्य जिद्द होती. त्यांनी आपल्या ऊर्जारूपी शस्त्राला एका विशिष्ट ध्येयावर इतके केंद्रित केले होते की त्यांना कोणतीही परिस्थिती थांबू शकली नाही. अगदी बरोबर. आणि दुसरं उदाहरण तर मानवी इच्छाशक्तीच्या कमाल मर्यादेचं दर्शन घडवतं. ते म्हणजे दशरथ मांझी. बापरे, त्यांची गोष्ट तर अंगावर काटा आणते. हो ना. एका सामान्य माणसाने, ज्याच्याकडे कोणतेही आधुनिक तंत्रज्ञान नव्हते, JCB नव्हते, त्याने फक्त एका छिन्नी आणि हातोड्याच्या मदतीने सलग 22 वर्ष काम करून अख्खा डोंगर फोडून काढला आणि 360 फूट लांब रस्ता बनवला. का? कारण त्याने ठरवलं होतं की तो परिस्थितीवर किंवा व्यवस्थेवर अवलंबून राहणार नाही. दशरथ मांझी यांची कथा आपल्याला हेच सांगते की संसाधने कमी असली तरी चालतील, पण जर तुमच्या आत तो पाण्याचा थेंब टाकण्याची सातत्यपूर्ण वृत्ती असेल तर डोंगरही रस्ता करून देतात. खरंच, दशरथ मांझी यांनी एक प्रत्यक्ष डोंगर फोडला. पण जेव्हा आपण या सगळ्या विश्लेषणाचा विचार करतो तेव्हा असं वाटतं की अभ्यास करणारी, स्वतःच्या ध्येयाकडे जाणारी कोणतीही व्यक्ती अज्ञानाचा, भीतीचा आणि स्वतःच्या मर्यादांचा असाच एक अदृश्य डोंगर दररोज फोडत असते. राईट, तो डोंगर प्रत्येकाच्या आयुष्यात असतो. यातून हेच दिसते की पहाटे उठणे, योग्य आहार घेणे किंवा ॲक्टिव्ह रिकॉल वापरणे ही सर्व केवळ साधने आहेत. ती दशरथ मांझींच्या छिन्नी आणि हातोड्यासारखी आहेत. पण तो डोंगर फोडण्याची खरी ताकद त्या हातोड्यात नसते, तर ती त्या व्यक्तीच्या मानसिकतेत, तिच्या आतल्या हुंकारात असते. किती सुंदर आणि अचूक मांडणी आहे ही. याच विचाराने आजच्या या चर्चेचा मुख्य गाभा स्पष्ट होतो. कष्टाचा घाम हा यशाचा सुगंध कसा बनतो हे आपण यातून पाहिलं. हो ना. अभ्यासाचा किंवा कोणत्याही ध्येयाचा प्रवास हे ओझे नसून ती स्वतःची सर्वोत्तम आवृत्ती म्हणजेच बेस्ट व्हर्जन बनण्याची एक सुवर्ण संधी आहे. नक्कीच. या सर्व संकल्पनांचा शेवट एका अत्यंत स्फूर्तिदायक अंतिम हुंकार या कवितेने होतो. कविता अशी आहे: आता रणांगण सज्ज आहे, तूही सज्ज हो. आता विजयाचा तो टिळा लावून उंच कर तू माथा. थकणे नाही, थांबणे नाही, हाच तुझा मंत्र. कष्टाने तू जिंकशील, यशाचे हेच तंत्र. क्या बात आहे. खूपच ऊर्जा देणारी कविता आहे ही. खरोखरच माणसाच्या सुप्त शक्तीला आणि न्यूरॉन्सच्या त्या अफाट जाड्याला जागृत करणारा हा एक वैचारिक उत्सवच आहे. या संपूर्ण चर्चेतून हे स्पष्ट होते की वेळ ही भूमी आहे आणि ऊर्जा हे बीज आहे. आपण ते कुठे पेरतो यावर भविष्यात आपल्याला यशाचं कोणतं फळ मिळेल हे ठरतं. खूपच मार्मिक विचार आहे हा. आजच्या या विलक्षण प्रवासाच्या शेवटी आपण एका अतिशय वेगळ्या आणि नव्या दृष्टिकोनाचा विचार करूया. मानसशास्त्रामध्ये फ्युचर सेल्फ म्हणजेच भविष्यातील स्वतःची ओळख नावाची एक संकल्पना आहे. अच्छा, म्हणजे काय? त्यानुसार आज पहाटे उठून जो माणूस अभ्यास करत आहे किंवा कष्ट करत आहे, तो केवळ आजच्या स्वतःसाठी कष्ट करत नाहीये. मग कोणासाठी करतोय? तो भविष्यात असणाऱ्या एका अनोळखी व्यक्तीसाठी म्हणजेच भविष्यातील स्वतःसाठी वेळ आणि ऊर्जेची भेटवस्तू पाठवत आहे. आज जेव्हा आपण कंटाळा करतो तेव्हा आपण त्या भविष्यातील व्यक्तीकडून काहीतरी हिरावून घेत असतो. बाप रे, हा विचार खूपच खोल आहे. म्हणजे आपण स्वतःलाच फसवतोय एक प्रकारे. हो ना. त्यामुळे आज रात्री झोपण्यापूर्वी स्वतःला हा एकच प्रश्न विचारायला हवा की उद्या सकाळी जेव्हा डोळे उघडतील तेव्हा स्वतःच्या महत्वाकांक्षेवर लागलेली आळसाची आग विझवण्यासाठी पाण्याचा पहिला थेंब कोणता असेल? खूपच भारी. आणि आज केलेली कृती भविष्यातल्या त्या स्वतःला अभिमान वाटायला लावणारी असेल की पश्चाताप करायला लावणारी? याच एका टोकदार आणि ज्वलंत प्रश्नासोबत आजची ही सखोल चर्चा आपण इथेच थांबूया.